प्रेज द लॉर्ड. आजच्या बायबल मन्नाचा विषय आहे, काय परमेश्वराच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे. आज या समाजामध्ये असे म्हटले जाते की धर्माने स्त्रियांना गुलाम बनवले आहे, दुय्यम बनवले आहे. परंतु आपणास तर ठाऊक आहे की प्रभू येशू कुठल्याही धर्मपंथाची स्थापना करण्यासाठी नव्हे, तर जगाचे पापी हरण करण्यासाठी आणि परमेश्वराशी मानवाचा समेट करण्यासाठी तो या जगामध्ये आला होता. आणि आपणास हेही ठाऊक आहे की परमेश्वराने स्त्री स्वतंत्र न बनविता पहिला मानव आदाम याच्या शरीरातील फासळीपासूनच बनवले होते. आणि जेव्हा परमेश्वराने तिला आदामाकडे नेले, तेव्हा तिच्याकडे पाहून आदाम म्हणाला की ही माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. अर्थात तिला आदामाने आपल्याशी एकरूप असणारी असे मानून बरोबरीचे स्थान दिलेले होते. आणि अशीच देवाची इच्छा होती की त्या दोघांनी एकमेकांशी जडून राहावे आणि एक देह असावे. परंतु त्यांनी केलेल्या आज्ञाभंगाच्या पातकानंतर त्यांच्या देहामध्ये पापाने प्रवेश केला आणि त्यांच्यातील असणाऱ्या देवाकडून आलेल्या स्वभावामध्ये त्यांच्या पापमय देह स्वभावाची सरमिसळ होऊ लागली. देवाची आज्ञा मोडून ते देवापासून लपून बसले आणि आपले पाप पदरी न घेता इतरांना दोष देऊ लागले. स्त्रीने सर्पाला दोष दिला तर आदामाने त्याच्या स्त्रीला दोष दिला. इतकेच नव्हे तर देवालाही दोष दिला की तू जी स्त्री मला सोबतीच दिली होती, तिने मला ते फळ दिले आणि मी ते खाल्ले. हा स्वभाव देवापासून नाही आणि हाच स्वभाव आज मानवामध्ये आढळतो. तसेच आदामाचा स्वभावही बऱ्याचशा पुरुषी मानसिकतेत आढळून येतो. स्वतःच्या चुका न पाहता आपल्या बायकोलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना ते दिसतात. परंतु या ठिकाणी मात्र देवाने अजिबात भेदभाव न करता दोघांनाही समान दोषी ठरवले आणि त्यांच्यासाठी उपायही केला. परमेश्वराने स्त्रीला दुय्यम भूमिकेत निर्माण केलेले नव्हते, तर त्याने आदामाची निर्मिती प्रथम केलेली असल्यामुळे स्त्रीस आदामासाठी सहाय्यक असे म्हटले होते, कारण ती त्याच्या शरीरातच होती. मात्र नंतर तिला आदामासमोर देवाने दृश्य स्वरूपात अस्तित्वात आणले. सहाय्यक म्हणजे कमी दर्जा असा अजिबात होत नाही. प्रभू येशूने आपल्या पवित्र आत्म्यासही आमचा सहाय्यक म्हटले आहे. मग काय आमच्यापेक्षा पवित्र आत्म्याचे स्थान कमी आहे? या जगामध्ये सहाय्यकाला कमी दर्जा दिला जातो, म्हणून आपणही त्याच दृष्टिकोनातून विचार करतो. परंतु एखाद्याचे सहाय्यक असणारी व्यक्ती म्हणजे त्याच्यासाठी सर्वेसर्व असते, कारण त्याची सर्व कामे त्या व्यक्तीवरच अवलंबून असतात. त्यालाच सर्व काही माहीत असते. तो प्रत्येक गोष्टींच्या नोंदी ठेवतो, त्याचे वेळापत्रक ठरवतो, कार्यक्रम पत्रिका तयार करतो आणि वेळोवेळी त्याला आठवणही करून देत असतो. म्हणून जर एखाद वेळी त्याचा सहाय्यक गैरहजर असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीची मात्र खूप कामे खोळंबून राहू शकतात. तरी देखील या जगामध्ये सहाय्यकाला गौण मानले जाते. परंतु या ठिकाणी देवाच्या दृष्टीने सहाय्यक म्हणजे पूर्ण करणारा होय. कारण देवाने असे म्हटले होते की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. आणि जेव्हा त्याने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले आणि आदामाने तिचा स्वीकार केला, तेव्हा देवाच्या दृष्टीने मनुष्य एकटा राहिला नाही. यामध्ये लहान दर्जा अथवा मोठा दर्जा अशी कुठलीही बाब नाही, कारण स्वतः परमेश्वर आमचा सहाय्यदाता परमेश्वर आहे. म्हणूनच आम्ही पाहतो की परमेश्वराच्या भयात चालणारी स्त्री ही आपल्या पतीला सहाय्य करून जिथे उणीव आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा तिचा पती निराश होतो तेव्हा ती त्याच्यात आशा निर्माण करते. जेव्हा तो खिन्न होतो तेव्हा ती त्याला प्रसन्न राहण्यास मदत करते. जेव्हा त्याचे धैर्य खचू लागते तेव्हा ती त्याला धीर देते, आधार देते. जेव्हा त्याचे आर्थिक नुकसान होते तेव्हा ती तूट भरून काढण्याचा ती प्रयत्न करते. परंतु ह्याचा अर्थ असाही होत नाही की सहाय्य करणे हे केवळ पत्नीचेच काम आहे आणि पतीने तिच्यावर हुकूम चालवावा. तर पतीनेही आपली पत्नी ही आपलेच शरीर आहे असे ध्यानात घेऊन तिला वागणूक द्यावी आणि प्रीतीनेच अधिकार चालवावा, कारण ती उभयता परमेश्वरासमोर एक देह अशीच आहेत.
यास्तव दोघांनीही एकमेकांना अनुरूप होऊन एकमेकांशी जडून राहावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून सहाय्यक हा जगिक मनुष्याच्या दृष्टीने गौण ठरत असला तरी परमेश्वराच्या दृष्टीने तो मोठा ठरतो. प्रभू येशूने म्हटले आहे, जो कोणी आपणास उंच करतो तो नमविला जाईल आणि जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. तसेच त्याने म्हटले की मोठा कोण, भोजनास बसणारा की सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. कारण प्रभू येशूही आम्ही पापाच्या दास्यात असताना आमच्यासाठी सहाय्यक बनून आला आणि त्याच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र करून त्याने आम्हाला सर्व काळचे पूर्ण केले आहे. प्रभू येशूचा पवित्र आत्माही आमच्या दुर्बलतेत आमचा सहाय्यक बनून येतो आणि आमची शक्ती पूर्णतेस येते आणि आमच्या जीवनातील देवाची योजना तो पूर्णत्वास नेतो. म्हणून आज कोणीही जो प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा आहे तो एकटा नाही, कारण पवित्र आत्मा हा आमचा सहाय्यक आणि पूर्ण करणारा आहे. म्हणजेच देवाने स्त्रीला सहाय्यक म्हणून हिणवले नाही, तर तिला अनुरूप सहाय्यक असे संबोधून पवित्र आत्म्याच्या कार्यासमान दर्जा तिला दिला आहे. तसेच एक स्त्री भुलून अपराधात सापडली आणि पाप जगात आले होते, परंतु देवाने एका स्त्रीचीच निवड करून तिच्यावर कृपा करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे मानवाच्या तारणाची योजनाही ह्या जगात आणली. देवाने आपल्या प्रतिरूपात नर व नारी अशी ती निर्माण केली. म्हणजेच दोघेही देवाच्या प्रतिरूपात बनविले गेलेले देवाच्या हातची निर्मिती असेच आहेत. त्यांच्यामध्ये प्रभूच्या दृष्टीने कुठलाही भेदभाव नाही. गलतीकारास पत्र 3:28 नुसार पुरुष व स्त्री हा भेदच नाही, तर सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहेत. करिंथेतील मंडळीस पत्र लिहिताना पौल स्त्रियांना खडसावताना दिसतो की स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे. आपणास ठाऊक आहे की त्याने हे करिंथेतील मंडळीस लिहिलेले पत्र आहे. तो मंडळीच्या उन्नतीसाठीच नेहमी परिश्रम घेत असे आणि मंडळीच्या हातून उत्तम आचरण व एकाग्रतेने प्रभूची सेवा व्हावी म्हणून तो नेहमी झटत असे. त्याने स्थापन केलेल्या मंडळांमध्ये बऱ्याच ठिकाणी उपासनेत लोक एकत्र आले असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असे. यास्तव त्याने उपासनेत सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या मंडळांमध्ये काही नियम लावून दिलेले होते. परंतु करिंथेतील मंडळीमध्ये स्त्रिया फार गडबड करणाऱ्या होत्या असे त्याच्या कानावर आले होते. यास्तव त्यांना ताकीद देताना तो म्हणतो की पवित्र जनांच्या सर्व मंडळात जशी रीत आहे तसे तेथील स्त्रियांनीही मंडळीत गप्प राहावे असे तो त्यांना सुचवताना दिसतो. आणि त्याने केलेले हे विधान तेथील परिस्थितीला अनुसरून केलेले आहे असे दिसते. कारण काही ठिकाणी तो असे म्हणताना आढळतो की अशी माझी इच्छा आहे, हे प्रभू नव्हे तर मी म्हणतो. त्याचप्रमाणे सुशिक्षणाला अनुसरून न चालणाऱ्या स्त्रियांना शिकविण्याची परवानगी तो देत नसे, तर त्यांनी अधीनतेने निमूटपणे शिकावे आणि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता यात राहून आपले तारण साधावे अशी सूचना तो त्यांना करतो. तो केवळ स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही अनेक सूचना देत असे. मंडळीतील प्रत्येकाच्या योग्य निवडीबद्दल तो सजग असे आणि आपल्या मंडळांवर तो देखरेख करत असे, त्यांची माहिती घेत असे. पौल स्त्री विरोधी नव्हता, परंतु मंडळीच्या आत्मिक उन्नतीबद्दल तो जागृत होता आणि कोणाचेही पतन होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगत होता. कारण त्याच पत्रात तो लिहितो, प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे आणि सर्व काही देवापासून आहे. आम्ही पाहतो की पुनरुत्थानानंतर प्रभू येशूने प्रथम दर्शन एका स्त्रीला अर्थात मरिया मग्दालिया हिलाच दिले होते. शिवाय माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव ह्याच्याकडे मी वर जातो. अर्थात प्रभू उठला आहे अशी सुवार्ता सांगण्याचा आदेशही तिलाच दिला होता. मग तिने व कबरेजवळ भल्या पहाटे आलेल्या स्त्रियांनीच प्रथमतः प्रेषितांना प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे शुभवर्तमान कळवले होते. मग स्त्री गप्प कशी बसू शकते?
आणि ती दुय्यम तरी कशी असू शकते? पुढे प्रेषितांच्या काळामध्येही अनेक स्त्रियांनी येशूची सुवार्ता गाजवत असल्याची उदाहरणे आपणास पाहावयास मिळतात. स्त्रियांनी आपापल्या पतीच्या अधीन असावे या वचनावरून अनेकांना असा समज होतो की स्त्रियांना कमी लेखलेले आहे. परंतु ह्या वचनाचे जर व्यवस्थित अध्ययन केले तर वचनामध्ये असे लिहिले आहे की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. येथे अधीन असणे म्हणजे चांगले वाईट, योग्य अयोग्य असे भेद न करता आंधळेपणाने आपल्या पतीच्या अधीन राहणे नव्हे. कारण नीतिवचन सांगते की सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीचे हित करते, अहित नव्हे. ती पाप मार्गात त्याची भागीदार होत नाही, तर त्या मार्गावरून आपल्या पतीला दूर करते. परमेश्वराने अधिकार श्रेणी जी स्थापन केलेली आहे त्यामध्ये जसे ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे तसे पती हा पत्नीचे मस्तक आहे. म्हणून त्याच्या अधिकाराचा सन्मान करणे आणि जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे असे सांगितलेले आहे. त्याच्याच पुढे असेही सांगितले आहे की पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर अशी प्रीती केली की त्याने स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. त्याचप्रमाणे पतींनीही आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. म्हणून जसे ख्रिस्त मंडळीचे पालनपोषण करतो त्याचप्रमाणे तो करतो. म्हणून स्त्रियांनीही जसे त्या प्रभूच्या अधिकारात चालतात तसेच आपापल्या पतीच्याही अधिकारात चालावे अशी देवाची इच्छा आहे. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. या ठिकाणी कुठेही स्त्रीला कमी लेखलेले नाही. जसे आपण कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहतो, मग तो पुरुष असो किंवा स्त्री, त्याचप्रमाणे कौटुंबिक अधिकार क्षेत्रातही सुव्यवस्था राहणेही आवश्यक आहे. परंतु ह्यामध्ये वचनाचा विपर्यास करून एकतर्फी अर्थ लक्षात घेतला तर अशा मानसिकतेमधून स्त्रियांना मनुष्यांकडून कमी लेखले जाते, परंतु परमेश्वराकडून नव्हे. कारण 1 पेत्र 3:7 मध्ये सांगितले आहे की पती पत्नी हे जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहेत. म्हणूनच बायबल सांगते की तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनीही मर्यादशील असावे. तसेच सेवकांनीही वडील स्त्रियास माता समान मानून आणि तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध करावा. म्हणजेच कौटुंबिक व्यवस्था, समाज व्यवस्था तर चांगली राहीलच, परंतु त्याचबरोबर ख्रिस्त शिष्यास साजेशी अशी वागणूक प्रत्येकाची असेल. त्याचप्रमाणे आपण पाहतो की समाजामध्ये स्वैराचाराच्या बाबतीत केवळ स्त्रियांना जास्त उपदेश दिला जातो. परिणामी पुरुषांमध्ये स्वैराचाराच्या भावनेवर नियंत्रण येत नाही. परंतु प्रभू येशूने म्हटले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाक, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. अर्थात आपल्या शरीराचे दमन कर असा बोध स्त्री आणि पुरुष दोहोंनाही केलेला आहे. येथे विवाहबाह्य संबंधावर भाष्य केलेले आहे. आपण पाहतो की व्यभिचार, आकर्षण अशा काही कारणांमुळे वैवाहिक जीवन हे धोक्यात येते. त्याचप्रमाणे व्यभिचार करणारा मनुष्य हा आपल्या शरीराबाबत पाप करतो आणि अशांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आमचे शरीर हे देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि आमचे शरीर हे जार कर्मासाठी नव्हे तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. ते ख्रिस्ताचे अवयव आहेत. म्हणून स्त्री पुरुषांनी पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे. यास्तव प्रभू येशूने म्हटले की देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.
कारण ती दोन नव्हे तर एक देह अशीच आहेत. अर्थात देवाने सुरुवातीलाच नर व नारी अशी ती निर्माण केली, यासाठी की ती दोघे एकदेह होतील. म्हणजेच त्यांच्यामध्ये देवाच्या दृष्टीने कोणताही भेदभाव नाही. येशूने म्हटले की तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेच्या नियमशास्त्रात सूटपत्राची परवानगी देण्यात आलेली होती. परंतु परमेश्वर म्हणतो की मला सूटपत्राचा तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. परमेश्वराने पुरुष व स्त्री या दोहोंनाही आपल्या प्रतिरूपात निर्माण केलेले आहे. तो आपला उत्पन्नकर्ता व आपला पिता आहे आणि आपण सर्वजण त्याची संतान आहोत. म्हणून आपण स्त्री पुरुष असा भेदाभेद करून एकमेकांना कमी न लेखता एकमेकांच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे. तसेच पती पत्नीमध्येही प्रेम व आदर असणे परमेश्वराच्या आणि मनुष्याच्याही दृष्टीने उचित आहे. कारण प्रभूच्या दृष्टीने ते दोघेही एकच आहेत. पिता परमेश्वराचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.